नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 9 जून 2026. आज आपण आपल्या ज्या तार कंपाऊंडला आपण बनवलेलं आहे तार कंपाऊंड, त्याला आपण परत गिलकं, दोडकं आणि कारली ही लागवड करणार आहे. मागच्या वेळेस आपण कारली लागवड केली, पण उन्हाच्या टेम्परेचराने इतकं होतं का कारलं उत्पन्न म्हणून शून्य होतं आपल्याजवळ. बऱ्याच कॉमेंट्समध्ये लोकांनी सांगितलं का सर तुमचं उत्पन्न कारल्याचं सांगा, पण जेव्हा ते काही निघालंच नाही, कारण की टेम्परेचरमध्ये एक तर लोखंडी जाळी, त्याच्यानंतर वातावरणामध्ये तीव्रता उष्णतेची, त्याच्यामुळे आपल्याला वेल वाढला, फळे लागले, पण ते विशेष टिकले नाही. तरी असो, आज आपण परत गिलकं, दोडकं आणि कारलं लावतोय. त्याचंही आपण तुम्हाला शेतात जाऊन तुम्हाला सविस्तर व्हिडिओ दाखवतो कशा पद्धतीने लागवड आहे. तरी कालच जी आपली मोसंबी मेली आहे, ज्या मागच्या वर्षी जी आपण लागवड केली, त्याच्यात गॅप फिलिंगसाठी आपण हे झाड मोसंबीचे हे आपण कलकत्त्यावरून मागवले. काही तुमचे नर्सरीवाले मला काही पैसे देणार नाही, पण ही मोसंबी कलकत्त्याहून आपल्याला घरामध्ये 45 रुपये पोच मिळते. ते जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही नर्सरीवाल्याला जर मोसंबीचं रोप बॅगमधलं कलम केलेलं जर मागवलं किंवा मागितलं तर तो 100 ते 150 रुपये रेट सांगतो. आता हे आपण जवळजवळ 1000 रोपं आलेले आहेत. आपण स्टेप बाय स्टेप मागवणार आहेत, कारण की माझ्या अंदाजे या 14,000 रोपांमध्ये एक 2,000 झाडं आपले मिळेत. बरेचसे कारण आहेत त्याच्यात. तरी हे आपण आता जसा पाऊस पडेल, साधारणतः आजच्या पेपरातच वाचलं का 15 तारखेला 15 जून पासून पावसाळा सुरू होईल असं बाकीत आहे, पण ते काय आपल्या हातात नाही. जेव्हा येईल पाऊस चांगला झाल्यावरच आपण लागवड करणार आहे. तोपर्यंत आपल्या शेडमध्ये आपण हे रोपं कालच मागवले, आणून ठेवले, पाणी मारत राहू. त्याच्यानंतर हे जे आपण काही डिझाईन बनवतोय शेतकऱ्यांसाठी, याच्यावर कामं चालू आहेत. हे 4x4 मध्ये आहे. जसं कंप्लीट होईल, ट्रायल घेतल्या जातील, त्याच्यानंतर आपण नक्कीच याचे व्हिडिओ शूट करणार आहे. सकाळी आल्यानंतर इथं तोच उद्योग चालतो का कसं कसं मॉडेल कसे बनवायचे आहेत आपल्याला. त्यामुळे आता हे एक मॉडेलवर काम चालू आहे. म्हणजे आपल्याला कुठे जर अडचण आली तर त्या हिशोबानेच आपण या मॉडेलांना डिझाईन करतोय. का बा आता आम्ही बरेचसे मॉडेल बनवले, वापस डिसमेंटल केले, काही प्रॉब्लेम आले, त्या हिशोबाने वापस नवीन चेंजेस करून हे सगळं तयार करतोय आपण. एकदा रेडी झाल्यानंतर रितशीर त्याचे व्हिडिओज येतील, शेतकऱ्यांना बोलू, ट्रायल देऊ आणि दाखवायला आलो. आता आपण आपल्या शेतांमध्ये जाऊ आणि तुम्हाला तिथं दाखवतो कशी लागवड होणार आहे आपली कारल्यांची. चला तिकडे. तरी आता आपण प्लॉट नंबर 1 मध्ये आलोय. बरेचसे हे खराब गंगाफळ आपले शेतात पडलेले आहेत. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की कारल्यामध्ये म्हणजे कंपाऊंडला आपण आता आज 1.25 फुटावर या जाळीला जी आपण बनवलेली आहे संरक्षणासाठी, म्हणजे जंगली जनावर येऊ नये शेतात, तर 1.25 फुटाची आपली 16 mm ड्रीप आहे. 1.25 फुटावर आपण कारली लावतोय. कारली, त्याच्यानंतर दोडकं, गिलकं, साधारणतः 5,000 रनिंग फूट हे आपलं क्षेत्र येतं. तर एक तर 2 पैसे उत्पन्नही मिळेल. त्याच्यानंतर जर आपल्याला याचं संरक्षणही मिळत असेल, म्हणजे गरम हवा येणार नाही आणि उत्पन्न मिळत राहील. आता 5,000 रनिंग फूट जर म्हटलं तर तुम्हीच अंदाज करा का एकरामध्ये जर किती होतं. आता साधारणतः आपण 1.25 फुटावर लावतोय बियाणं लावल्यानंतर आता पावसाळ्याची दिवस सुरूच होत आहेत. आपण इथं गंगाफळ काढलंय. इथं आता आपण टरबूज लागवड करणार आहे. उद्या आपण इथं टरबूज लागवड करतोय. त्याच्यासाठी थोडंसं मी कॅमेरामॅनलाही सांगेल का मागे तणनाशक फवारतोय आपण, म्हणजे निंदाचाही खर्च कमी व्हायला पाहिजे. आणि आता बियाणं पण आपलं आजच आलेलं आहे, कारण की कंपनीमध्ये स्टॉकमध्ये नव्हतं. उद्या मी सविस्तर तुम्हाला लागवडीच्या वेळेस बियाणं दाखवेलच. आणि
पपईची ग्रोथ पण आता खूप चांगली आहे. मोसंबीचे झाडही खूप छान डेव्हलप व्हायला लागले आहेत. मधात यायला लावतो. पपई आपले पाऊस पाहिजे तिला आता, कारण की देवाचं पाणी नसलं तर विशेष उत्पादन येत नाही. कारण की जमिनीमध्ये ताकद, जर देवाचा पाऊस आला तर नक्कीच नायट्रोजन मिळतं पावसामधून आणि त्याची ग्रोथ छान होते. मोसंबी पण सुंदर आहे. सगळी रेडी तयारी झालेली आहे आपली. बियाणं आलेलं आहे टरबूजचं. लक्ष्मी इनपुटचं मागवलं आहे, ॲड करत नाही आहे. तुम्हाला जे मिळत असेल, लावायचं असेल नक्कीच लावा. कंपाऊंडवर दाखवायचा उद्दिष्टच तो होता का कंपाऊंडला आपण आता कारली झाली का लगेच बियाणं संपलं का दोडकं आणि गिलकं असं संपूर्ण या प्लॉटमध्ये लावणार आहे. मोसंबीची ग्रोथ दाखवायची सांगितली तर खूप छान डेव्हलप झालेली आहे. आता आपण सर अंकुश पाटील सरांचेच निविष्ठा आपण बनवतोय आणि त्याच देतोय. बाहेरून आपण काहीच मागवत नाही. एकदा पाऊस पडल्यानंतर अजून छान ग्रोथ होईल हे नक्कीच आहे. एवढ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आणि सांगायचं होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आज आपण इथंच थांबू. बेल आयकॉन घंटी जरूर दाबा. नमस्कार.